जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे 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 बोलिए राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे बोलो राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरे 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 राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय 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 राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे पुंडरीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की सब संतन की हो ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयति गिरिं यत्कृपात्तमहं वन्दे परमानन्दमाधवम् नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे प्रपन्नपारिजाताय तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः वसुदेवसुतं देवं कंसजाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं वंशी विभूषितकरान्नवनीरदाभवत्पीताम्बरादरुणबिम्बफला पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि पुण्डलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की नाम भगवान की
अखिल गुणनिधान सच्चिदानंद घन करुणावरुणालय भक्तवत्सल भगवान श्री पांडुरंगाच्या चरणावर मनपूर्वक साष्टांग अभिवादन करून संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, गौरांग महाप्रभू यांच्या चरणावर साष्टांग अभिवादन करून उपस्थित सर्व भाविकांबद्दल सद्भाव प्रकट करून 9 दिवसीय आपल्या या संत चरित्राच्या सत्रामध्ये आजच्या पंचम दिवसाच्या प्रथम सत्राला प्रारंभ होतो आहे. आजचा आपला अभंग, काल आपल्या अभंगाचं जवळजवळ वरवरदृष्ट्या तरी चिंतन पूर्ण झालं आहे. आज संतांची ये पायी हा माझा विश्वास, संतांची ये पायी हा माझा विश्वास, संतांची ये पायी सर्व भावे दास झालो त्यांचा, सर्व भावे दास झालो त्यांचा, तेची माझे हित करीती सकळ, तेची माझे हित करीती सकळ, भावे दास झालो त्यांचा, भावे दास तेची माझे हित करीती सकळ, तेची माझे हित करीती, जेणे हा गोपाळ कृपा करी, जेणे हा गोपाळ कृपा करी, तेची माझे हित करीती सकळ, तेची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी, जेणे तेची माझे हित करीती सकळ, तेची माझे हित, भागली आमद वाहतील कडिये, भागली आमद वाहतील कडिये, भागली आमद, भागली आमद, त्यांचे येणी जोडे सर्व सुख, त्यांचे येणी जोडे सर्व सुख, तेची माझे हित करीती सकळ, तेची माझे हित करीती सकळ, त्यांचे येणी जोडे सर्व सुख, त्यांचे सर्व सुख, माझे हित करीती सकळ, तेची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी, जेणे हा गोपाळ कृपा करी, तेची माझे हित करीती सकळ, तेची माझे हित करीती सकळ, नेहा गोपाळ कृपा करी,
जेणे आंगो कृपा करी देते माझे करीते सकळ देते माझे हित करीते तुका म्हणे शेष घेन आवडी तुका म्हणे शेष सेविन आवडी सेविन आवडी तुका म्हणे सेविन आवडी वचनान मोडी बोलिले वचनान मोडी बोलिले ते माझे हित करीते सकळ ते माझे हित करीते सकळ वचनान मोडी बोलिले वचन बोलिले तेचे माझे हित करीते सकळ तेचे माझे हित करीते सकळ हा गोपाळ जेणे हा गोपाळ कृपा करी जेणे हा गोपाळ कृपा करी तेचे माझे हित करीते सकळ तेचे माझे हित करीते सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी जेणे हा गोपाळ कृपा करी तेचे माझे हित करीते सकळ तेचे माझे हित करीते सकळ करीते सकळ करीते सकळ संतांची पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा तेच माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी भागलिया मद वाहतील कडिये त्यांची नि जोडे सर्व सुख तेच माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी तुका म्हणे शेष सेवीन आवडी वचन न मोडी बोलिले तेच माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. जगद्वंद्य जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा हा संतपर प्रकरणातला स्वतः संत सेवा करण्याच्या निश्चयातला ती सेवा मी कशी करणार आहे या विषयाचं चिंतन सांगणारा असा हा 4 चरणाचा अभंग आहे. आपलं संत चरित्र परत 9 दिवस चरित्र असल्यामुळं आपण संतपर अभंगाचे सगळे आश्रय घेतो आहे. फार सुंदर आणि महत्त्वाचा अभंग आहे, अतिशय महत्त्वाचा. तुकोबरायांचा अनुभवाचा असा अभंग आहे. तुकोबर आपल्या जीवनावरचं एक साधन सांगतात, मार्मिक साधन अनुभवानं. संतांची पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा. आपण आजच याचं चिंतन सगळं संपवायचं असं काही नाही. आज दुपारी होईल, उद्या सकाळी होईल, कारण अभंग तितकाच महत्त्वाचा आहे.
तेव्हा तो खूप बरा आहे. संत चरणावर विश्वासाचं व्यवस्थित सन्मुख स्वरूप जाणून तो संत चरणावर सोडता येतो. हा रूपानं विश्वास सगळ्याला कळतो असं नाही. कर्तळी आवळे तैसा हरी असं स्पष्ट रूप प्रत्येक आध्यात्मिक विभागाचं प्रत्येक माणसांना असतंच असं नाही. विश्वासाचं सुद्धा स्वरूप बऱ्याच लोकांना कर्तळे आवळेसारखं पूर्ण स्पष्ट नसतं. नेमकं विश्वास कशाला म्हणतात, विश्वासाचं स्वरूप काय. आपल्या बऱ्याच वेळेला या भाषेंमध्ये आपण समानार्थी शब्द नेमका परफेक्ट वापरायच्या ऐवजी एकमेकाचा रूढीनुसार इकडचा तिकडं उपयोग करत असतो. हे जे समानार्थी शब्द आहेत या प्रत्येकाला स्वतंत्र एक स्वतःचा विशेष अर्थ असतो, पण तो सगळ्यांना स्पष्टपणानं माहिती असतो असं नाही. विश्वास हा शब्द सुद्धा थोडा असाच आहे. बऱ्याच वेळेला लोक श्रद्धा, आवडी, भावना, विश्वास हे जवळजवळचे शब्द स्पष्ट अर्थ वेगवेगळा न समजता एकमेकाच्या जागेवर वापरतात. स्वतंत्र शब्द आहेत श्रद्धा आणि विश्वास. बऱ्याच वेळेला आपण श्रद्धा आणि विश्वास एका अर्थानं वापरतो. श्रद्धा आणि विश्वास एका अर्थानं नाही आहे. श्रद्धा विश्वास रूपिणौ. तुळशीदासांनी शिव आणि पार्वतीचं वंदना करताना, सती आणि शिवाची वंदना करताना या दोघांना श्रद्धा विश्वास रूपिणौ असं उपमा दिली. आणि या दोन चरित्राच्या थोडासा लक्ष घातलं तर श्रद्धा आणि विश्वास यातला फरक पण कळतो. पहिला मुख्य फरक आहे, श्रद्धा ही जन्मते आणि मरते आणि विश्वास हा अजन्म आहे. ज्या दोघांना ही उपमा तुळशीदासांनी दिली त्यांचे स्वरूप असंच आहे. शंकरांना विश्वास म्हटलं आहे आणि भगवान शंकर अजन्म आहेत आणि सतीला श्रद्धा म्हटलं आहे. त्या श्रद्धेला जन्ममरण आहे. त्यातले त्यात विशेषत्वानं तिला जन्ममरण कधी आहे तर ती विश्वासाची साथ सोडते तेव्हा तिला जन्ममरणाच्या चक्करमध्ये यावं लागतं. असं त्या शिवचरित्राचा आधार घेऊन आपल्याला कळतं. सतीनं एकदा भगवान शंकरांच्या शब्दावर विश्वास सोडला, मानला नाही. काशीहून अगस्तींना भेटण्याचं कबूल केलेलं असल्यामुळं भगवान शंकर अनकईच्या डोंगरावर अगस्ती आलेले असताना, अगस्ती जगत्कार्याकरता आलेले होते. विंध्य वाढायला लागला, त्याला खाली करण्याकरता त्यांचा शिष्य म्हणून त्यांना बोलवलं. तो आल्यामुळं तो नमला. संतांचं काम झालं ऋषीमुनींचं. पण इकडे येतानाच त्यांना खंत होती की माझा वियोग शंकरांचा होतो आहे, म्हणून येता येता शंकरांनी कबूल केलं होतं की मी जरूर तुला भेटायला येईल. फार न वाढवता हे सांगितलं 2-4 वाक्यात. आणि भेटायला येईल सांगितल्यानंतर शिवजी आले. येताना सतीला घेऊन आले. खूप आदर सत्कार अगस्तीनं केला आणि या दोघांमध्ये खूप चांगला संवाद झाला, म्हणजे रामचरित्र. शंकराने आपलं इष्ट असल्यामुळे जितके आवडीनं ते ऐकलं तेवढं सतीनं ऐकलं नाही. म्हणून तुळशीदासांनी येताना जगजगनीने उपाधी दिली आणि जाताना दक्षकन्या म्हटले. तिनं दक्षतेनं कथा न ऐकल्यामुळं तिच्या अदक्षतेचा संकेत केला. आणि त्यानंतर आकाशमार्गानं पार्वती आणि सती आणि शंकर जात असताना खालच्या भूतलावर पंचवटीपासून सीताहरण झाल्यामुळं
सीतेच्या शोधार्थ भगवान राम अगदी झाडाझुडांना सुद्धा विचारत, शोकाचं नाटक करत, पत्नी प्रेमाचं प्रकटीकरण असं करत होते की हा सीते, हा सीते, झाडांना कवटाळत खाली चालले होते. आणि आकाशमार्गानं सती आणि शंकर चालले. आणि शंकराने आपलं इष्ट ओळखून जय सच्चिदानंद जगपावन म्हणून नमस्कार केला. सती त्यांच्याकडं पाहत राहिली. देवाधिदेव महादेव सर्वज्ञ नेकार राजकुमाराला, आणि तोही सीतेच्या वियोगात रडणाऱ्या, पत्नी वियोगात रडणाऱ्या एका पुरुषाला जय सच्चिदानंद काय म्हणतात. म्हणून तिनं त्या मुद्द्यावर शंकरांवर अविश्वास प्रकट केला, मानलं नाही. तुम्ही कोणाला नमस्कार केला? म्हणे काय परब्रह्माची लीला चालली. म्हणे पत्नीच्या वियोगात रडणारा परब्रह्म? हो म्हणे, हेच परब्रह्म. मला पटत नाही. अगं म्हणे तू अविश्वास करू नको, हेच ते ब्रह्म आहे. म्हणे ब्रह्मन मग ते असं रडतं कसं? समजवण्याचा प्रयत्न करून तिचं अंतःकरण जेव्हा समजावून घेण्याच्या मनस्थितीत नाही असं पाहिलं, त्यावेळेला भगवान शंकर म्हणले तुला पटत नाही तर तू परीक्षा घे. आणि तिथून पुढं त्यांनी विश्वासाची साथ सोडली. या सतीरूपी श्रद्धेनं तर्क वाढला की श्रद्धेमध्ये विकल्प येतात. आणि म्हणून संतांनी सांगितले तार्किकाचा टाका संग पांडुरंग स्मराहो. भाविक व्हायचं असेल तर तार्किकपणा सुटला पाहिजे. तेव्हा तिनं सांगितलं की विसरून जा. पण तिनं सोडली साथ विश्वासाची. ती आपल्या मनाने परीक्षा घ्यायला गेली. परीक्षा घेण्याची पद्धतीसुद्धा थोडी चुकली. तिच्या कल्पनेनं तिने परीक्षा घेतली. सीतेचं रूप घेतलं. तिला वाटलं जर दिव्य नसेल तर सीता सापडल्यासारखा त्यांच्या शरीरावर आसक्ती दिसेल आणि मग मी खात्री करेल की हे ब्रह्म नाही आहे. म्हणून सीतेचा वेश घेऊन गेली समोर. आता साक्षात परब्रह्म होतं. त्याने त्या सीतेच्या वेशात तिला ओळखला आणि म्हणले अगं सती वृषकेतूला सोडून ती इकडं कुठं फिरते? मूळ रूपामध्ये ओळखलं. लज्जा वाटली, परत फिरली. आणि रामचंद्राने तिला असंही दर्शन दाखवलं, ज्या ज्या रस्त्याने जाईल त्या रस्त्याने राम, सीता आणि लक्ष्मण बरोबर पुढं चाललेले दिसत आहेत. सीतेचा आणि माझा तात्विक वियोगच नाही हा संकेत त्यातून त्यांनी केला. पुढं सीता परत आली. सीतेच्या रूपात सती. शंकर बोलले नाहीत. विचारलं काय केलंस? म्हणे कचून परीक्षा आली ना गोसाई. काही परीक्षा घेतली नाही, तुमच्यासारखीच मी पाया पडून आले. अंतर्ज्ञानानं ओळखलं आणि धर्माची हानी होईल म्हणून मनोमंतीचा त्याग केला. मी जर सतीच्या रूपात आता सीता झालेल्या सतीला जर पत्नी म्हणून स्वीकार केलं तर अपराध होईल धर्मदृष्ट्या, म्हणून मनोमंतीचा त्याग केला. 87,000 वर्ष तप करत बसले. आणि त्याच्यानंतर ह्या सतीनं या दक्ष यज्ञामध्ये प्राण दिला. आणि नंतर ती पुन्हा पार्वती म्हणून जन्माला आली. एक जन्माचा फेरा पडला. तर श्रद्धा जेव्हा विश्वासाची साथ सोडते तेव्हा तिला फेरा पडतो. चुकलिया वर्म फेरा पडे. आणि फेरा पडला नंतर पार्वती म्हणून जन्माला आली. परत महाराजांजवळ आली. रामचरित्र विचारलं. इथपर्यंत आपल्याला पुरेसं आहे चिंतन या विषयाकरता. तेव्हा श्रद्धा आणि विश्वास सारखे वाटतात, पण जो अविचल असतो त्याला विश्वास म्हणतात. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास, पाहू नये वास अनिकाची. तर श्रद्धा आलेखासारखी कमी जास्त होते आणि विश्वास दृढ असतो. दृढ विश्वासा. रामायणात सुद्धा विश्वासाच्या पाठीमागे दृढ शब्दाचा उपाधी दिलेली आहे. तर दृढ विश्वास म्हणजेच निश्चळ, निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास. तर तो खूप बरा आहे. संतांच्या पायावर माझा विश्वास आहे असं म्हणतात. आपण इथं असलेले सगळे लोक
संत अंगाशी थोडेफार संबंधित आहेत, पण फारच जड अंतःकरणाने एखाद्याला कबूल करावं लागेल की माझा विश्वास आहे. भावना आहेत, आवडी आहे, श्रद्धा आहे, पण विश्वास आहे की नाही जरा छातीवर हात ठेवून म्हणताना संकोचच करावा लागेल. जर विश्वासाची पुरी व्याख्या कळली तर ही जी निश्चलतेची परीक्षा, आपला अनेक संतांशी संबंध असतो, परिचय असतो, भावना असते, आवड असते त्यांच्या सहवासाची, त्यांच्यावर श्रद्धा असते, इथपर्यंतच. पण विश्वास असतो की नाही शंका आहे. कशावरून? तर सर्व भावे दास झालो त्यांचा, ही प्रक्रिया आपल्या हातून होत नाही तोपर्यंत आपली फक्त आवडी, श्रद्धा, भावनाच आहे. तेव्हा हा माझ्याजवळ असणारा जो विश्वास आहे, अविचल विश्वास, तो मी संतांच्या पायावर समर्पित, संतांची पायी हा माझा विश्वास. आणि त्यामुळं त्या विश्वासामुळंच मी पुढचं कार्य करू शकतो आहे. सर्व भावे दास झालो त्यांचा. बस. सर्व भावे, हा सर्व शब्द अंडरलाईन करण्याजोगा आहे. अनेक ठिकाणी हा सर्व शब्द काही विशेष संकेत करतो. जसं भगवंताने अनन्य शरणागतीच्या वेळेस सर्व धर्मान परित्यज्य, नुसतं धर्मान परित्यज्य नाही शब्द, सर्व धर्मान, सुखाचा उल्लेख करत असताना सर्व सुखाच्या, सर्व सुखाची आशा जन्म, तर सर्व विशेषण काही ठिकाणी विशेषत्वानं दिलेलं असतं. तसं या ठिकाणी दास्यत्वाकरता सर्व भावे दास झालो त्यांचा असा शब्द उल्लेख केलेला आहे. आणि आपण विश्वासाच्या कक्षेतच आपण कमी पडल्यामुळं सर्व भावे दास होत नाही. आपलं स्वत्व, आपलं व्यक्तित्व, आपलं स्वतः प्रामाण्यत्व शिल्लक ठेवून संतांचं यथामती खरं म्हणजे दास्यत्व करतो. सर्व भावे नाही, जेवढं जमेल तेवढं, आपल्या मनाचं समर्थन असेल तेवढं. सर्व भावे दास्यत्व करणारे फार थोडे. आणि सर्व भावे दास्यत्व झालं तर तुकोबारायांच्या ध्रुवपदातला सिद्धांत त्याच्या जीवनात उतरल्याशिवाय राहणार नाही. तेची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करे. पहिल्या टप्प्यातली साधना तुमच्याकडून पूर्ण झाली तर दुसऱ्या दोन्ही साधना ते पूर्ण करतील, हित होईल आणि भगवंताची तुमच्यावर कृपा होईल. तेव्हा सर्व भावे दास्यत्वामध्ये नसलेली अपेक्षाच नाही, असलेला सर्व भाव. दुसऱ्याजवळचा भाव माझा भाव व्हावा असं म्हणणं नाही आहे. तुमच्याजवळ असलेल्यातला सर्व भाव, तुमच्याजवळचा सर्व भाव जर देशकाल परिस्थिती, प्रारब्ध, संचित, क्रियमान यांनी जर परमार्थाकरता जर काही कमी पडला, असलेला तुम्ही समर्पण करा, उरलेला ते देतील. भागलियामध्ये वाहतील कडिया, त्यांची आणि जोडे सर्व सुख. पण तुमच्याजवळ असलेला सर्व भाव तुम्ही दिलाय, याचं एक बाह्यांगाचं प्रमाण आहे. तुका म्हणे शेष सेवी नावडी, वचन न मोडी बोलिले ते. संतांचं बोललेलं तो काहीच मोडत नाही. आवडीनं त्यांची वचन सेवन करतो, आज्ञेसारखे, आशीर्वादासारखे. आणि त्यामुळंच त्याचं सर्व भावत्व त्याच्या लेव्हलचं सिद्ध होतं. सर्व भावाच्या अनेक व्यक्तींच्या अंतःकरणातल्या, अनेक देशकाल परिस्थितीतल्या व्याख्या गृहीत धरलेल्या नाहीत. त्याच्याजवळ जो सर्व भाव आहे त्याच्यात त्याने हातचा न ठेवता जर समर्पित केला तरीसुद्धा त्याच्या हिताची जबाबदारी संत घेतात. देव आणि संत मानवाला असेल त्यातलंच देण्याची अपेक्षा करतात, नसेल ते अपेक्षाच करत नाही. एखाद्या
खूप मोठ्या श्रीमंतानं एखाद्या पूजा अर्चेकरता लाख रुपये देणगी दिली आणि तुमच्यासारख्या एखाद्या वारकऱ्यानं खिशात असलेले 10 रुपये देऊन टाकले, कदाचित देव तुम्हाला त्या लाखापेक्षा 10ची किंमत जास्त देईल. कारण तुमचे आस्ते होते तेवढेही दिले आणि त्याजवळ 10-20 लाख आणि त्यातला 1 लाख दिलाय. किंमत पैशाच्या आकड्यावर ठरणार नाही, किंमत हातचा न ठेवलेल्या देण्यावर ठरणार आहे. तसं सर्व भावीची व्याख्या तुमच्याजवळ परमात्म कृपेनं जो भाव आहे तो सगळाच्या सगळा हातचा न ठेवता तुम्ही द्या. सर्व भावे दास्यत्व स्वीकार करा. संत चरणावर जर विश्वास असेल तर हे होऊ शकतं. तर हा विश्वासाचा मुद्दा जो आहे अधिक सखोल चिंतन करण्याजोगा आहे. विश्वास स्वद्वारा ठेवलेला असतो, स्वस्वीकृत असतो. विश्वासानंतर ज्याच्यावर विश्वास ठेवला त्या विश्वासी व्यक्तीनं तुमच्याकरता जे केलं ते अविरोध स्वीकार होत असतं आणि तुम्ही त्याचं आहे ते विधान जर स्वीकार केलं तरच विश्वासाची पावती आहे. आणि तुम्ही जेव्हा स्वीकार करता खऱ्या अर्थानं विश्वासाच्या अधिष्ठानावर, तेव्हा तो तुमचा अंगीकार करतो. आणि संतांनी तुमचा अंगीकार केला, अंगीकार ज्याचा केला नारायणे, निंदतो हितेने वंद्य केला. त्याची माझी हितचा अर्थ त्यांनी तुमचा अंगीकार केल्यामुळं तुमचं हित होतं. पण अंगीकार पूर्वीचा स्वीकार जो आहे तो महत्त्वाचा आहे. स्वीकृती, स्वीकार हे जे शब्द आहेत हे विश्वासाकरता फार उपयोगी आहेत. आणि आपल्याला स्वीकार नसतं. एका बाजूला तो वरून दाखवताना मी खूप मानतोय तुम्हाला असं वाटतं, आणि दुसऱ्या बाजूला आपल्या मताचं स्वत्व शिल्लक ठेवतो, पगडा शिल्लक ठेवतो, आणि आचरण करताना मात्र त्या स्वीकाराचं आचरण करत नाही, आपल्या मताचं, संकल्पाचं आचरण करतो. याला स्वतःप्रामाण्यवाद म्हणतात. आणि वरून मी संतांचा सेवक आहे म्हणवतो, पण प्रत्यक्षामध्ये मात्र कृतीमध्ये आपल्या मनाला प्राधान्य देतो. तेव्हा सर्व भावे दास्यत्व जेव्हा होतं त्यावेळेचा जो स्वीकार आहे ते विश्वासाचं स्वरूप आहे. आणि ज्यांनी ज्यांनी संतांच्या पायावर विश्वास ठेवला त्यांचं कल्याण झालेलंच आहे. पण विश्वासाचं स्वरूप समजून घेऊन, श्रद्धेला विश्वास समजून नव्हे, भावनेला विश्वास समजून नव्हे, तर विश्वासाचं यथार्थ स्वरूप समजून घेऊन ही जी स्वीकाराची जी भूमिका मी आपल्याला सांगितली, या पद्धतीनं जर तुम्ही विश्वास ठेवला तर निश्चितपणानं तुकोबरायांचा अनुभव हा आहे की तेची चकारात्मक, जसं काल संतांच्या बाबतीत तेची पुनरुक्तीनं निळोबराय म्हणले, तसं तुकोबराय हिताच्या बाबतीत तेची माझे हित करीती सकळ. संत व्याख्येबद्दल आपण 2 दिवस जो तेची संत इथं तेची शब्द ऐकला, तोच शब्द तुमच्या कल्याणाचं आश्वासन देणाऱ्या निश्चयात्मक भाषेकरता तुकोबरायाने आपल्या अनुभवानं वापरला आहे. तेची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करे.
तेव्हा हित करतात दोन उल्लेख केले. माझं हित करतील आणि माझं हित होईल असा मी झालो की भगवान माझ्यावर कृपा करते. हित शब्दाला सुद्धा विशेषण दिलं सकळ, म्हणून एक एक शब्द महत्त्वाचा असल्यामुळं आजच्या याच्यात त्याचं पूर्ण विवेचन लगेचच्या लगेच होणार नाही. सकळ हित, नुसतं व्यवहारी हित नव्हे, एक कल्ली कोणतं हित नव्हे. आत्ताच्या लोकांनी हित शब्द पार गुळगुळीत करून टाकला. कल्याण शब्दसुद्धा एखाद्या लॉटरी लागली तरी म्हणतात तुझं कोट कल्याण झालं. गुळगुळीत करून टाकला. कल्याण शब्दाचा अर्थच गुळगुळीत केला. तसं हित शब्दाचा अर्थसुद्धा लोक फार सामान्यत्वानं कधी कधी वापरतात. म्हणून अशी कुठं अव्याप्ती राहू नये म्हणून सकळ विशेषण दिलं. तेची माझे हित करीती सकळ, सकळ हित माझं करतं. आणि त्या सकळ हिताच्या अंतर्गतच या सकळ हितैषीची लायकीमुळंच मानवाचं सकळ हित जेणे तू जोडसी नारायण यात आहे. आणि ती लायकी संत करून देतात. त्यामुळं परमात्मा त्याच्यावर कृपा केल्याशिवाय राहत नाही. लायकी झाली, उत्कंठा वाढली, जीवाची इच्छा झाली, इच्छा असून तो लायक झाला तर देव कृपा केल्याशिवाय राहतच नाही. कधी कधी इच्छा असते पण लायकी नसते, त्यामुळे देवाच्या कृपेला वेळ लागतो. पण संतांनी हे अंग एकदा साधकाच्या जीवनातलं पूर्ण केलं की जी सर्वात महत्त्वाची पूर्ण हितैषीची जी स्थिती भगवत कृपा ती त्याला प्राप्त होते. आणि भौतिकदृष्ट्या सुद्धा सकळ हिताच्या अंतर्गत भौतिक हित जे आहे त्यांची यांनी जोडे सर्व सुख. एकेका शब्दाला विशेषण आहे. सुख शब्द नुसता वापरला नाही, हित शब्द नुसता वापरला नाही. सकळ हित, सर्व सुख आणि सर्व भावे असं प्रत्येकाला एक एक विशेषण या अभंगामध्ये. दास्यत्व सुद्धा सर्व भावेनं पाहिजे. प्राप्त होणाऱ्या फलश्रुतीमध्ये सुद्धा सर्व सुख आणि सकळ हित असं विशेषणासहित तिन्ही शब्द वापरलेले आहेत. आणि यामुळं तिन्ही शब्दांचा पूर्ण भाव आत्ताच्या ठरलेल्या आपल्या नियोजित पूर्वार्धामध्ये पूर्ण होणारच नाही आहे. सगळ्यात तुकोबरायांचा हा महत्त्वाचा भाग आहे की मी त्याच्याकरता काय केलं तर संतांची पायी हा माझा विश्वास. आणि विश्वासाच्या अंतर्गतच सर्व भावे दास्यत्व आहे. विश्वास नसणारं क्रियात्मक दास्यत्व हे सर्व भावे दास्यत्व नाही होत. काही लोक पॉलिटिकल वरून अगदी जवळ राहतात, गोड गोड सगळी सेवा करतात, पण विश्वास ही परीक्षित न उतरताच क्रियात्मक दास्यत्व करतात. करता येतं का? स्वार्थानं करता येतं. नोकराला मालकावर विश्वास नसताना सुद्धा नोकरी करता येते आणि तोंडदेखले प्रमाणाने उत्तम करता येते. मालकाला पत्ता सुद्धा लागत नाही याचा माझ्यावर विश्वास आहे का नाही, इतकी उत्तम करता येते. कारण पाठीमागं स्वार्थ असतो. मला हे असं केल्याशिवाय माझी नोकरी टिकणार नाही आणि त्या नोकरीतून मिळणाऱ्या पैशाकरता ते दास्यत्व असतं. संतांच्या करता किंवा मालकाकरता ती नोकरी नसते. तसं काही लोक, मला इथलच्या सुद्धा बऱ्याच लोकांना मतलबानं आश्रय घ्यायचं चांगलं माहिती असतं. येताना अगदी मुंगीच्या पावलानं
अगदी नरम, तुमच्याकडचं आम्ही सगळं करू, असं करू तसं करू, आणि पुढं असे ताठ होतात की मोर्चा काढायची तयारी. तेव्हा येतानाची वाटचाल वेगळी आणि नंतरची वाटचाल वेगळी. त्या कृत्रिम हे दाखवता येतं व्यवहारातल्या लोकांना. हे सगळे शिकलेले असतात व्यवहारी लोक. काही कीर्तनकार तर त्यांना उपमा देतात, हे मतलब सिंधू ग्रंथाच्या प्रमाणाची मार्गदर्शक असतात वाटचाल करणारे. तर त्या दृष्टीनं सुरनर मुनिजन की यह रीती, स्वार्थ लागी करई सब प्रीती, या प्रमाणे आपलं काम काढून घेण्याकरता बस एखाद्या संताजवळ राहायचं असो, संस्थेत राहायचं असो, एखाद्या या सगळ्या ठिकाणी काही वेळेला क्रियात्मकदृष्ट्या दास्यत्व दिसतं, पण विश्वासाची फारकत असल्यामुळं ते सर्व भावे नसतं. तर विश्वास हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. पूर्वीच्या काळामध्ये मोठे मोठे गुरुकृपेनं जे महात्मे झाले त्यांच्या जीवनात हा विश्वास पाहायला मिळतो. आपल्याला जर आपल्यातलं विश्वासाचं स्वरूप समजून उमजून जर एखाद्या श्रद्धावान स्वीकार केलेल्या एखाद्या महात्म्याच्या चरणावर हे विश्वास रूपी पुष्प जर खरंच वाहता आलं, तर याही काळामध्ये तो तुकोबरायना अनुभव आला, तोच तुम्हाला येईल. त्याची माझी हित करीत सगळं. आपला विश्वास डळमळतो. पोरं तर बोलता बोलता विनोदानं म्हणत असतात, विश्वासराव पानिपतच्या लढाईत मरून गेला. इतिहासातला तो पेशव्याच्या कालीन विश्वासराव तो पानिपतच्या लढाईत मेला. तेव्हा अशी आमची स्थिती असते. परमार्थातलं एक महत्त्वाचं अंग आहे. जसं भक्तिशास्त्रामध्ये भाव हे भगवंताला वश करण्याचं महत्त्वाचं अंग आहे. भाव बळे आकळे, भावे विण देव, भावे विण भक्ती, भावे गावे गीत, या सगळ्यामध्ये तुका म्हणे लीन व्हावे कळो भावे वर्म हे. तर भक्तिशास्त्रामधला प्राण जसा भाव आहे, तसं मानवी संतांना वश करण्याकरता जर काही प्राण असेल तर तुमच्याजवळचा तो विश्वास आहे. हा विश्वास जितका शुद्ध आणि अविरोध रूपानं आपण संतांना समर्पण कराल, तितकं तुमच्या कल्याणाचं सूत्र निश्चयात्मक दृष्टीनं प्रगतिशील झालं असं समजावं. म्हणून यातलं मुख्य केंद्र फक्त विश्वास हे लक्षात ठेवा. संतांची पायी हा माझा विश्वास. हा आणि माझा यामध्ये विश्वासाचं स्पष्ट स्वरूप आहे. म्हणून मी एकच उदाहरण दिलं, कर्तळी आवळे तैसारी. हा रूपानं तो सन्मुख पाहिजे आणि माझा रूपानं त्याच्या आत्मीयतेनं त्या विश्वासाशी संबंध लक्षात आला पाहिजे. दुसऱ्याचा विश्वास नुसतंच कथेत सांगून त्याचा आपल्याला काय फायदा आहे. विश्वासाच्या गोष्टी ऐकून विश्वास समर्पित केला जात नाही. ज्याला आपला विश्वास सन्मुख कळतोय त्याला विश्वास समर्पण करता येतो. विश्वासाचं नुसतं शाब्दिक ज्ञान दुसऱ्याला सांगता आल्याने विश्वास समर्पण करता येईल असं नाही. विश्वासाचं स्वरूप तुमचं तुम्हाला साक्षात्कार झाला पाहिजे. म्हणून हा म्हणजे साक्षात आपला विश्वास काय स्वरूप आपलं आपल्यालाच कळलं पाहिजे. बऱ्याचशा सगुण निराकार शक्ती आपल्याला स्पष्ट कळत नाहीत. सगळे लोक मन मानतात, पण मन काय त्याची रेखा कुठपर्यंत आहे.
शास्त्राची व्याख्याही माहिती असते, संकल्प विकल्पात्मक मनः. पण आम्हाला ती रेघाच ओळखू येत नाही. मनाचा संकल्प, बुद्धीचा विचार यातली रेघ कळत नाही. कित्येक लोकांना कित्येक दिवस अध्यात्माची चर्चा करून सुद्धा कुठं संकल्पाची रेघा संपली, कुठं विचार सुरू झाला, कुठं बुद्धीची कक्षा सुरू झाली, कुठं मनाची कक्षा संपली, कुठं चित्ताचं काम सुरू झालं, असं बारीक चिंतन आपल्या अंतःकरणाचं सुद्धा आपल्यातच राहणारं, ज्याच्या जोरावर आपण जगताचं ज्ञान घेतो त्याचं सुद्धा स्पष्ट स्वरूप असणारे लोक कमी आहेत. स्थूल देहाचं इंद्रिय गोचर स्वरूप कळतं, हात पायपासून सगळं. सूक्ष्म देहाचं कळत नाही. आणि त्याच्याही पलीकडं असणारा कारण देह म्हणजे काय हे तर कळतच नाही. आणि त्याच्या पलीकडं असणारा यो बुद्धी परतस्तुसा आत्मा, तो तर अजिबात कळत नाही. सतत तुमच्या जवळ असूनही त्याचं संदिग्ध रूप कल्पना विस्तार असतो आपल्या डोक्यात. या सूक्ष्म देहाचा सुद्धा कल्पना विस्तार अंतःकरण चतुष्टयाचं स्पष्ट रूप कळणारे सुद्धा साधक फार थोडे आहेत. मी हा विश्वास याकरता एवढं सांगितलं. तुकोबारायांचा या अध्यात्मातला जो अधिकार होता त्यांना ते सगळे स्पष्ट विभाग कळत होते. ज्याला स्पष्ट विभाग कळतात त्यालाच त्या मर्यादा कळतात. संकल्पाची कक्षा कुठपर्यंत आहे, विचाराची कुठपर्यंत आहे, चित्ताच्या भावनेची निश्चयाची कुठपर्यंत आहे, अहंता धारण करणं म्हणजे काय, अहंकार म्हणजे काय, अहंता म्हणजे काय, हे वेगवेगळे आहेत महाराज. एकाच अहंकार नावाखालं दोन गोष्टी प्रकट होत असतात. एक स्फुरणा नावाचं अहंता वृत्ती, अहम वृत्ती, हे एक अहमकरण आहे. आणि एक चुकीच्या मान्यतेची झालेली विकृती, ही अहंकार विकार रूपानं तुमच्यामध्ये आहे. या दोन्हीतला फरकच कळत नाही. एका अहंकारात हे जे दोन भेद आहेत, एक एकदम खालच्या टोकाचा आहे आणि एक एकदम वरच्या टोकाचा आहे, कळत नाहीत. लक्षात घ्या. आणि या पाचवीचं स्पष्टीकरण कळल्याशिवाय नेमका विश्वास म्हणजे काय, ही कशाची प्रतिक्रिया आहे, तर अविचल अहंता आपली एखाद्या स्वयंसिद्ध ससंवेद्य शक्तीवर जेव्हा विश्वासानं ती अविचल अहंता आपण स्वीकार करतो, देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्यवाचा, असा निश्चय जेव्हा आपण देवाच्या बाबतीत अशी अहंता स्वीकार करतो, तशी अहंता स्वीकृती. अहंता म्हणजे पुन्हा एकदा लक्षात घ्या, विकार नव्हे. सर्वात शेवटचं सूक्ष्म करम अहमकरण आहे, जे अगदी चैतन्याच्या पूर्ण जवळ आहे. आणि त्या निर्दोष अहंतेच्या द्वारे स्वीकृती करणं हा विश्वास आहे. निर्दोष अहंतेच्या, सदोष अहंतेला तर अहंकार म्हणतात, त्याचा प्रश्नच इथं येत नाही, ते खालची आहे. तर निर्दोष अहंतेच्या द्वारे स्वीकार, देव माझा मी देवाचा, ही निर्दोष अहंतेची स्वीकृती म्हणजे विश्वास. म्हणून त्याला मी स्वीकार शब्द वापरला. त्याच्यावर देशकाल परिस्थितीचा परिणाम होत नाही, म्हणून निष्काम आणि निश्चळ शब्द जो वापरला आहे तो त्याकरता वापरला. विठ्ठली विश्वास, विश्वासातलं पहिलं गमक तो निश्चळ असतो. बाकी सगळे विचार चलित असतात, संकल्प चलित असतात, श्रद्धा चलित असते, इच्छा चलित असतात, पण विश्वास निश्चळ असतो.
तर हा विश्वास आपला संतांच्या पायावर पाहिजे, निश्चलतेचा. बस लगाम हातात दिल्यानंतर भारी दोरी थारे हात, तिथून पुढं निश्चिंतता पाहिजे. जाणून बुजून विश्वासयुक्त निश्चलता. काही लोकांची सामान्य निश्चलता असते. गाडीत बसल्यावर ड्रायव्हरवर बऱ्याच लोकांचा स्वभावगत निश्चलतेचा विश्वास दिसतो. झोपतात आरामशीर, पण तो काही विचारपूर्वक ठेवलेला विश्वास असतो असं नाही. जवळजवळ दिसतं ते, पण त्याच्यामध्ये अंतर आहे. स्वीकाराची जी काही गांभीर्य त्या संतांच्या बाबतीत अपेक्षित केलेलं आहे ते गांभीर्य नाही. दृष्टांत म्हणून आपण ड्रायव्हरवर विश्वास ठेवला असं म्हणतो. थोडाफार प्रमाणात जवळ जाण्याकरता दृष्टांत ठीक आहे, परंतु बऱ्याच अंगाने तो अपूर्ण आहे. स्वीकार निश्चल मला आपला निष्काम नसतो. ड्रायव्हरवरचा विश्वास हे दोन अँग बसले पाहिजे. अँगल निष्कामतेचे बसलं पाहिजे, निश्चलतेचे बसलं पाहिजे. काही लोकांवर आपण निश्चलतेनं विश्वास ठेवल्यासारखा दिसतो, पण तो निष्काम नसतो. त्या निष्काम निश्चल विठ्ठली विश्वास शांत भावाची व्याख्या आहे. तर भगवत भक्तीमध्ये पंचमहाभावापैकी शांत भावामध्ये जो निष्काम निश्चळ विश्वास विठ्ठलावर आहे, तसाच निष्काम आणि निश्चळ विश्वास ज्यांचा संतावर बसला त्याची हितैषी गाडी काय लाईनला लागली म्हणावे. तेव्हा थोडासा विचार करत जा. संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्याचा. विश्वासामुळं सर्व भावे दास झालो. सर्व भावे दास झाल्यामुळं विश्वास बसला, असंही एखाद्याच्या जीवनात अशी गती होऊ शकते. पण त्या क्रमापेक्षा योग्य क्रम काय? माझा विश्वास झाल्यामुळं मी सर्व भावे दास झालो. म्हणून अभंगाचा क्रम असा आहे. पहिल्यांदी संतांची पायी हा माझा विश्वास मी विश्वासाने ठेवला, आणि त्या विश्वासाच्या शक्तीमुळं सर्व भावे दास्यत्व मला करता आलं. नाहीतर माझीच अहंता, माझाच अहंकार माझ्या या सर्व भावे दास्यत्वाला प्रतिबंध करतो, मतलबी दास्यत्व करतो. सर्व भावे दास्यत्व होत नाही. भयाधिक विकार असतात, अविश्वास असतात, संदेह असतात, अनेक प्रतिबंध त्याच्यामध्ये सर्व भावे दास्यत्वामध्ये असतात. पण जर विश्वास झालेला असला तर सर्व भावे दास्यत्वाचे सगळे प्रतिबंध बाजूला होतात. असा भाग आहे. तेव्हा तुकोबरा सर्व भावे दास झालो त्यांचा हे जे म्हणतात, या विषयाचं चिंतन क्रमाने आपण दुपारी करूया. उरलेला वेळ आपल्याला संत चरित्राकरता द्यायचा आहे. त्या क्रमानं चिंतन चालूच राहील. थोडा फरक सांगितला विश्वास आणि श्रद्धेच्या दृष्टीनं. विश्वासाचा विषय थोडासा सांगितला. यथाक्रम पुढचा विषय आपण दुपारच्या उद्याच्या उपक्रमात पाहत राहू. आज अशा प्रकारचा विश्वास असणाऱ्या एखाद्या संतांचं चिंतन करायचं आहे. 1-2 मिनटं संकीर्तन करायचं, 1 मिनिटभर, आणि गोड असं एक चरित्र पाहायचं आहे. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे,
हे नाथ नारायण वासुदेव. 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. पुंडलीक वरदा हरि विठ्ठल. श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की. सब संतन की जय. संतत्वाकरता देश काल परिस्थिती जाती हे काहीही अडवं येत नसतं. सर्व देशात सर्व कालात सर्व परिस्थितीत संतांनी अवतार घेतले. संत चरित्राचा हा एक महत्त्वाचा फायदा आहे. आपला नंबर कुठेतरी लागल्यामुळं आपल्याला एक आधार वाटतो. परमार्थात ज्याला आधार पाहिजे असेल त्याने सगळ्यात पहिल्यांदी अनेक संतांची चरित्र वाचावीत. कोण्यातरी संतांच्या जीवनाशी आपलं जीवन थोडंफार जुळालं तर आपलं आत्मविश्वास वाढतो. आपली संतत्व होण्याची भावना वेगानं वाढते. सहनशक्ती होते. त्याच्या जीवनाचे पैलू कळाल्यानंतर आपल्या त्याच्या सापेक्षात आपण काहीच सहन करत नाही आणि त्यामुळं सहनशक्ती वाढते. आत्मविश्वास वाढतो. याकरता परमार्थातला एक महत्त्वाचा टप्पा आहे की खूप संत चरित्र वाचत जा. आज एक स्त्री चरित्र सांगणार आहे. स्त्रीही संत होऊ शकते, बालक संत होऊ शकतो. प्रल्हाद ध्रुवाच्या नारदांच्या बालपणीच्या चरित्र कथा मी भागवतात सांगत असतो. अंत्यजादी योनी तरल्या हरिभजनी. अंत्यजादीपासून तर ब्राह्मणापर्यंत सर्व वर्गातले सर्व व्यक्तित्वामध्ये संतत्व विकसित होऊ शकतं. आज एक असं चरित्र सांगणार आहे की सामाजिक दृष्ट्या
उपेक्षित जीवानं स्वतःला सदुपयोगाच्या दिशेला नेलं तर काय होऊ शकतं. 200-300 वर्षापूर्वी जसं हीन जातीच्या लोकांना सामाजिक त्रास होता, तसं विधवांना सुद्धा खूप त्रास होत होता. म्हणून आज एक विधवा स्त्री संत झाल्याचे कथा मी सांगणार आहे. आणि त्या स्त्रीला धाडसानं आश्रय देणारे महात्मा आणि त्यांच्या चरणावर विश्वास ठेवणारी ही विधवा स्त्री, तिचं नाव आहे वेणा स्वामी. समर्थांनी ही समाजक्रांती मोठ्या धाडसानं केलेली आहे. समर्थांजवळ 12 ते 15 महिला साधना करणाऱ्या होत्या. पुरुष शिष्य तर पुष्कळच होते. त्याच्यात 4-6 विधवा होत्या. त्यात सगळ्यात पहिली विधवा समर्थांकडे पळून आलेली तरुण शिष्य अक्काबाई. आणि नंतरच्या शिष्यांमध्ये सर्वगुण संपन्न समर्थांनी जिला स्वामी केलं, मठाधिपती केलं, अशी दुसरी विधवा स्त्री म्हणजे वेणाबाई. अक्काबाई आणि वेणाबाईंची जोडी या व्यतिरिक्त 15-20 महिला समर्थांच्या काळात परमार्थामध्ये समर्थांनी समाजविरोध स्वीकारलेल्या होत्या. स्वतः जो समर्थ असतो त्याच्यातच ही ताकद असते. तेव्हा आत्ताच्या काळात सुद्धा मी काल ज्ञानेश्वरांचं उदाहरण देताना सांगितलं की आत्ताही आपण ज्या मुद्द्याचा विवाद करतो त्या काळात पूर्वी तर त्याचे फार त्या मुद्द्याला इश्यू केला जात असे. घटना अशी आहे, कोल्हापूरची ही देशपांड्यांची मुलगी या जुन्या काळात सुद्धा थोडं सुशिक्षित घराणं असल्यामुळं आईनं आपल्या मुलीला लिहायला वाचायला शिकवलेलं होतं. अशी ही वेणा देशपांड्यांच्याच घरातली आणि देशपांड्यांच्याच घरात दिली गेलेली. सासरचं आडनाव देशपांडेचं आहे आणि माहेरचं आडनाव देशपांडे आहे. मिरजच्या देशपांड्यांच्या एका मुलाबरोबर तिचा विवाह झाला आणि तिचं खरं जीवन नंतर सुरू झालं. पहिल्याच वेळेला ती माहेरी आली. नुसती हळद लागल्याचं निमित्त झालेलं. सासरी फक्त जाऊन परत आलेली होती आणि तिकडं हा नववधू ऐन तारुण्यामध्ये आंब्याच्या झाडावरून पडून हा खलास झाला. त्यामुळे अगदी लग्न झाल्याबरोबर महिन्याच्या आत वैधव्य प्राप्त झालेली ही बालविधवा, हिला अजून न्हाण सुद्धा आलेलं नव्हतं. पूर्वीच्या काळात थोडं लहानपणी लग्न करायचे. अशी ही बालविधवा महाराज साहित्यिक मंडळीनं तो प्रसंग गृहस्थी मंडळीनं खूप रंगवला आहे. तिला न्यायला गाडी आली. नेल्यानंतर तिची कशी अवस्था झाली. तो जुना काळ. अंत्यविधी करून आल्याबरोबर हिला विधवेचा आचार पाळण्याच्या दृष्टिकोनातून 16 दिलं गेलं. आजकाल आपल्याला हे 16 हा प्रकार पाहायलाच मिळत नाही. आळंदीत अजून थोडं भाग्य आहे की निदान अशा साध्व्यांचं दर्शन तरी होतं. इथं तुम्हाला 2-3 मंदिर सेवेतल्या महिला दिसतील ज्यांच्याजवळ 16 घेतलं म्हणजे काय, या साध्वी संन्यासिनी. तेव्हा 16 ज्यांनी घेतलेलं असतं त्याला फार नियम असतात. पुरुषाच्या संन्यासाला जेवढं नियम आहेत असेच कठोर नियम त्या 16व्याला असतात.